शरद पवार यांच्या कुटुंबातलं तिथे कोणी दिसलं नाही किंवा त्यांच्या नेत्यांपैकी कोणी दिसलं नाही आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यांपैकीही कोणी दिसलं नाही. काय समजावं? शरद पवारांनी तर पाठिंबा दिला आहे पण त्यांच्या मला कुटुंबात असं कोणी वाटत नव्हतं. नाही की कोणी त्यांना महाविकास आघाडीतून पाठिंबा देईल. आमच्या सद्भावना त्यांच्याविषयी आहेत, त्या कुटुंबाविषयी आहेत, अजितदादांविषयी आहेत आणि त्या कारणानं शरद पवारांनी कौटुंबिक कारणानं आपला उमेदवार टाकला. शिवसेनेशी चर्चा झाली म्हणजे माननीय उद्धवजींशी चर्चा झाल्यावर सुद्धा उद्धवजींनी त्यांच्या सद्भावना व्यक्त केल्या. पण शेवटी काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष महाविकास आघाडीतला आहे आणि त्यांची भूमिका जर लढण्याची असेल तर त्यांनी उमेदवार दिलेला आहे. पण उमेदवार देताना त्याने एक अट टाकली, जर आम्हाला मागे घेण्याची तुमची विनंती जर आम्ही स्वीकारली तर अजित पवार यांच्या संशयास्पद अपघातासंदर्भातला FIR पुन्हा महाराष्ट्रात दाखल. नाही पण राऊतसाहेब, आता बारामतीमध्ये जो काँग्रेसने उमेदवार दिला आहे तो काँग्रेसचा उमेदवार आहे, महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, काय समजायचं? आणि पुढच्या काळात प्रचार सुरू होईल तर अशा वेळेस प्रचारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सहभागी होणार का? हा प्रश्न तुम्ही मला काल विचारला, काल त्याच्यावर तुम्ही उत्तर दिलं. बारामतीची निवडणूक ही कोणत्याही प्रचाराच्या रणधुमाळीशिवायच आहे. बारामतीचा जो मतदार आहे तो शांतपणे आपली भूमिका भेटीतून व्यक्त करतो. एवढे तुम्ही सांगा. नाही पण उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे की काँग्रेसचा? सध्या काय आहे स्टेटस काय? काँग्रेसचा उमेदवार जो आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली जी काँग्रेस महाराष्ट्रात आहे किंवा त्या काँग्रेसचा उमेदवार आकाश मोरे हे या क्षणी काँग्रेसचे उमेदवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या निवडणुकीपासून दूर आहे. शिवसेना सुद्धा त्या निवडणुकीपासून आज जरी दूर असली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस दूर असली तरी काँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक आहेच ना. राष्ट्रवादी काँग्रेसनं लढण्यास नकार दिला म्हणून काँग्रेसनं उमेदवार दिला, लक्षात घ्या. तर तुम्ही पाठिंबा दिला नाही अजून काँग्रेसला तुम्ही अजून पाठिंबा दिलेला नाहीये म्हणजे त्या उमेदवाराला आकाश मोरेंना? असं तुम्हाला कोणी सांगितलं? लवकरच माननीय उद्धव ठाकरे त्या संदर्भात आपल्याशी संवाद साधणार आहेत, मी सांगतो ना. बरं, काल ज्या प्रकारे तुम्ही काँग्रेस संदर्भात संपादकीय लिहिलं त्याच्यानंतर नाना पटोले असं म्हणतात की जर मी काही गोष्टी बाहेर काढायला लागलो तर अडचण निर्माण होईल. त्यांनी बघा, ते नाना पटोले आहेत, त्यांनी कालचा अग्रलेख वाचला, ते आजचाही वाचायला पाहिजे. वाचनामध्ये सातत्य पाहिजे. वाचनामध्ये सातत्य असेल तर वैचारिक गोंधळ होत नाही. त्यांनी आजचा सुद्धा अग्रलेख आवर्जून नाना पटोले यांनी वाचायलाच पाहिजे. कालचा वाचून काय म्हणत? सत्य का पुसलं जातं का? सत्य सत्य, जे घडलंय ते घडलं, पटलावर आहे. त्यांनी आजचाही वाचला आणि मग आपण बोलू. राउत जी सीसी को हटाने की जो मांग राज्यसभा और इसमें की गई संसद में, दोनों रिजेक्ट कर दिया गया है. आपको लगता है कि हमेशा से संसद में जो है विपक्ष की आवाज़ को दबाने की कोशिश की गई है? अभी का जो चुनाव आयोग है उनको एक टास्क दिया है, बंगाल बीजेपी के गोली में डालने का एक टास्क दिया है, ज्ञानेश कुमार जी. और ये टास्क इसलिए दिया है कि बंगाल